ये रात्री यायचं म्हणलं मी दादाकडे जातो सकाळी म्हणलं गाड्या दादा दादा संकट वाटत शाळेत उठायचं तुमच्याकडे यायचं दादा मला काय बोलावं कळत नसायचं त्यावेळेस वाटलं असं कुठून तरी मला वाचवेल आपण पोलिसांच्या भरोश्यावर बसलेलो आईला म्हणतो मी आई दादा आला का आपला माझ्याकडे बघतात सगळे काय करायलाय रडत नाही ना तू सगळ्या गावातले बघतात येऊन मी कसं रडत नाही कसं सहन करताय मला सहन नाही होतो मी पण लोकांकडे बघून गपची बसताय माझ्यासाठी सगळे बसतात येऊन दिवस रात्र सोबत फिरतात किती दुःख वाटून घेणार माझ्या वाट्यात रडू नको दोन शब्द बोलते बंद कर बर रडायचं ते बी आजारी रडायचं एकदम पूर्ण कर नाही ना
डोळ्यात पाणी फिरव, पाणी फिरव डोळ्यात. डोळ्यात फिरव ना, डोळ्यात पाणी फिरव, डोळ्यात पाणी फिरव, नुसतं डोळ्यात पाणी फिरव आणि उपर नाही कुछ. दादा घरात कोणाकडून खूप वाटत नाही. सगळे झोपत आल्यावर जातो घरी, गपचिप झोपतो त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. मला काहीच बोलता येत नाही घरी. लहान पोराला म्हणलं शाळेत जा, आई म्हणली नाही, म्हणलं अन्न आल्यावर जाणार आहे मी, असं सांगणार आहे मी सगळ्यांना. तरी हिंमत नाही झाली माझी घरी जायची. झोपलो मी बाहेर. तर माझ्याकडे बघतेत, ही बघते, वडील बघतेत काय करायला आहे, कुठं चाललाय. रडायचं पण अधिकार माझा काढून घेतलाय. मला रडत असू तर नाही.
डोळे उघडे डोळे उघडीत वगैरे बघा पाटलांना बघा
काहीतरी मागे साहेब हा सुवर्णपूर निश्चितपणे बीड बंदबद्दल आपण बोलू नंतर. मात्र या ठिकाणी माझ्यासोबत आता मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख आहेत. आणि आपण बघितलं सुरुवातीला ज्या पद्धतीनं चालू चालू हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक ठीक आहे ना. ओके. निश्चितपणे सुवर्ण बीड बंदची हाक ही काय ठरवून दिलेली नाही आहे. उत्स्फूर्तपणे ही हाक दिलेली आणि ते बंदचं आपण बोलूया. मात्र आता सुरुवातीला महत्त्वाचं मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांची भेट झालेली. आणि जी भेट सुरुवातीला झाली, जो हुंदका धनंजय देशमुखांनी मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात पडून दिला, निश्चितपणे महाराष्ट्र हळहळला असेल. कारण किती दुःख पचवावं या कुटुंबानं, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर झालेला आहे. एकतर घरातला करता माणूस गेला, त्यातून कुठंतरी सावरून आता बाहेर पडत होते. गाव असेल किंवा देशमुख कुटुंब असेल किंवा मनोजदादा जरांगे असतील, त्यातच आता या पद्धतीचे क्रूरतेचा कळस गाठणारे जे आहेत फोटो समोर आले. पुन्हा या कुटुंबाला मोठा धक्का बसलेला आहे. सुवर्ण हे फोटो आपण बघू शकत नाही, आपण तिराईत माणसं आहोत. मात्र हे फोटो आपण बघू शकत नाही तर कुटुंब कसं बघेल? हा मोठा किती दुःखाचा डोंगर असेल. विशेष करून धनंजय देशमुखांनी फोटो बघितले तसं त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही. आणि अख्खा महाराष्ट्रसुद्धा हे बघतो आहे आणि महाराष्ट्राच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं आहे. एवढी क्रूर हत्या, एवढे अशा पद्धतीनं. आणि विशेष म्हणजे संतापजनक गोष्ट अशी आहे की मारणाऱ्या पोरांच्या चेहऱ्यावर हास्य, एखाद्याचा जीव जातोय आपल्यासमोर, आपण त्या माणसाला मारून टाकतोय आणि त्याच्यासोबत सेल्फी हसत काढणं किंवा त्याचा व्हिडिओ करणं, त्याचा दुसऱ्या लोकांना व्हिडिओ कॉल करून दाखवणं. निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी चार्जशीटमध्ये आलेल्या आहेत की मारहाण करताना ते एन्जॉय कसं करत होते हे सगळे आरोपी. माझ्यासोबत दोघंही आहेत या ठिकाणी. निश्चितपणे मला एक प्रश्नच पडलेला आहे की या दोघांना विचारू काय, कारण या गोष्टी विचारण्यासारख्या नाहीत. मात्र या ठिकाणी भेट झालेली आहे. या भेटीतून ते दोघं शब्दांनी बोललेले नाहीत. मी जेव्हापासून इथं आलो आहे दोघं शब्दांनी बोललेले नाहीत. मात्र दोघांनाही कळालेलं आहे, दोघांच्या भावना एकमेकांना कळालेल्या आहेत या ठिकाणी. पण मी बोलण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला धनंजय देशमुखांना बोलायचा प्रयत्न करतो. दादा, मला माहीत आहे कालपासून तुमची परिस्थिती कशी आहे, मी बघितलेलं तुम्हाला. मनोज दादा आज तुम्हाला भेटायला आले. रात्री 2 वाजता बनलं सगळ्यांना की दादाकडे सकाळी जायचं आहे, आपल्याला दादांना भेटायचं आहे. मी असंच जाणार होतो, काल उशीर झाल्यामुळं सकाळी जाणार होतो. रात्री ज्यावेळेस मला बोलायला बसवलं त्यावेळेस एक फोटो बघितला, मी डोळे झाकले, परत डोळे नाही उघडले. मला सहन नव्हतं होत ते सगळं. आणि हा आसुरी आनंद कशाच्या जीवावर घेत होते. हे राजकीय पाठबळ जे आहे 1 नंबरच्या आरोपीला, त्याचं पाठबळ ह्यांना होतं आणि राजकीय पाठबळ त्या 1 नंबरच्या आरोपीला होतं, म्हणून हसत होते ते. त्याचं दुसरं कारण काहीच नाही. तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. हे कित्येक प्रकारचे असे गुन्हे, खून, खंडणी, चोरी, दरोडे, अपहरण केलेले आहेत लोक हे. परंतु निराधार लोक होते, पुढं कोणी आले नाहीत किंवा त्यांना हे चुकीचा माणूस सापडला. हा सरपंच होता, फक्त सरपंच नव्हता तर गाव सगळं गुणागोविंदन राहत असणारं त्याचं प्रतिनिधित्व करत होता, सर्वसामान्यच होता तो. परंतु या लोकांनी अशा प्रकारे संपवला. पूर्ण तुटून गेलेलो आहे मी रात्रीपासून. मला काय बोलायचं आणि काय निर्णय घ्यायचा मला काहीच कळत नाही. मी खूप खचून चाललो आहे आणि मी कसं सावरणार याच्यातून सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आईवडिलांना कसं पुढे घेऊन जाऊ, लेकरांना सगळ्यांना कसं काय समजून सांगू हे मला कुठंच काय सुचत नाही. निश्चितपणे धनुभाऊ, सगळ्या महाराष्ट्र हे फोटो बघून तुटलेला आहे. भावनिकदृष्ट्या अगदी हातबल झालेला आहे की फोटो बघून नेमकं काय प्रतिक्रिया द्यावी. संतोष अण्णांच्या मुलांनी हे बघितलं? मला माहीतच नाही. मी इकडं आलो आहे ना, मी घरी गेलोच नाही आहे. रात्री मी इकडं आलो त्यावेळेसपासून घरीच नाही गेलो.
इथंच झोपलो होतो रूममध्ये इथल्या. आणि झोप कोणालाच नव्हती. 2 वाजता पोस्ट बस होती दादांची येणार आहे. मला मग तर झोपच येईना. थांबलो मी तसंच. सगळे 2 वाजेपर्यंत बसलेले होते गावातले लोक सगळे इथं. मला झोप म्हणले तू. आणि मी सकाळी आत्ता फक्त ब्रश केला तुम्ही येणार म्हणून आणि परत इथंच रूममध्ये येऊन रडत बसलो होतो. फोन येत होते आणि आहेत तुझ्यासोबत, पण माझ्यासोबत आहेत. मला जे पाहिजे होतं तेच माझ्यासोबत तुम्ही सगळे आहेत. मी नंतर बसलोय, उठतोय, बोलतो. शांत बसाल. कसे नेले तर चांगलंय. ये बाळा इकडे आधी थोडं शांत त्रास होईल. आधीच तब्येत खराब होती तुमची. मला आईकडे बी जाता येत नाही. मला लेकरांकडे बघतोय सारखं. इथंच बसतोय मी. मला जायची हिंमत नाही होत घरी.
ते माझ्या हाल झाले हो. रात्रीपासून मी बघत नव्हतं एवढ्या दिवस काय चाललंय. फक्त लढायचं याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. अरे बंद कर, फेक. त्यामुळे काहीच नव्हतं केलेलं त्यांनी. तरी पण त्यांना आपला चेहरा खाली पुन्हा नाही. संतोषबाई स्वप्न पूर्ण करावं लागतं. संतोषबाईवर जे असले संतोषबाईला आपल्याला लावावं लागणार, बदला घ्यावा लागतो. बदला होणार. तुम्ही धीर द्यायला आला नाही त्यानं राज्यांनी त्यांना धीर देण्याची गरज. आपल्या घरातले लेकरून कशी म्हणजे भाऊ करते राज्यातल्या मराठी आमच्या कुणाच्या घरातल्या नेला असतं मराठी तर म्हणाल तुझ्या भाऊच केला. आपल्या घरातले लेकरून सगळ्यांनी राज्य घरातल्या लोकांनी पाठीशी करायचं. त्यांनी राहील त्यांच्या पाठीशी, संतोषबाईच्या कुटुंबाच्या पाठीशी. आणि आपल्या लेकरू म्हणून समजा आपल्या घरातल्या लेकरू जर असं मारलं किती राग येत असं. चिडी ही चिडी तू पुढं कट्टर मराठी असली पाहिजे. कडवटबाना मराठी नाचलबाना जरा पाहणी सुद्धा तांबर देऊ नका. सगळे सारखे आराम करू पाहिजे. रात्री तुम्ही सुद्धा यांच्या तोंड सुद्धा नाही बघायचे. कठोर आणि कट्टर व्हावा मराठी. त्याला लात मारून बाहेर काढून 302 मध्ये घेतलं पाहिजे. घेते नाही घेतलं तर बघू पुढचं बघू. आता बदला होणार. तुम्ही धीर देण्यासाठी आला पण रात्रभर तुम्ही पण झोपला नाही. आता तुम्ही परत चाललेत का इथंच थांबणार काय? म्हणजे थोडी अंगात आग व्हायली माझ्या. कुटुंबाची परवानगी घेऊन हॉस्पिटलला ऍडमिट पुन्हा जायचं चालू. मी तसं आलो. मला रात्रभर झोप नाही. मी असे फोटो उभे जिंदगी म्हणजे डोळ्यात आम्ही कधी आठवण नाही. मी लय कसं दादा सांगतो. मी लय कठीण काळजी वाईट अनुभव तुम्ही. आणि एकदा आपण बोलतो ते कधी आपण लय विचित्र माणूस आणि त्यांनी मला खेळायला नव्हतं पाहिजे. माझ्या समाजाला त्याच्या जातीचे मारले ते गरीब होते. तिचे आवाज नाही. तो मराठ्याच्या नादाला लागला. मराठ्याचा नाद नाही करायचा त्याने. तुला पायदळी तुळवायला वेळ नाही लागणार. आम्हाला त्या वाटेवर जायचं नाहीये. तुला वाटतं आमचं कुणी काही करीत आम्ही स्वयं धरलाय नको वाटत. तसनीला पुरणार नाही. दिवस बघायला लावू नको. तुला लय अवघड होईल. मुख्यमंत्र्यांना साहेबांना आणि अजितदादांना मी काल सांगितलंय की मी कधी मारणार लात मारून बाहेर पडून विसरून नका. आणि जे 2-3 महिन्यात नाटक सांगतो त्यांना चौकात फाशी देऊन गोळ्या घातल्या पाहिजे. आणि 100-150 जण आहेत 6 आरोपी झाले. मुख्यमंत्री वारंवार त्यांना म्हणजे 2 वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या म्हणून. मात्र अजितदादांनी एकदाही त्यांना सांगितलेलं नाही. तुम्ही कसं बघताय? अजितदादा प्रोटेक्ट करतात धनंजय मुंडे यांनी आता काल ढकलढकली करून त्यांच्यावरती लेकरू आणि केकरू राज्य तुमच्या राज्यात आहे असं कधीही तुमच्या उभ्या आयुष्यातून बघितलं. आयुष्यात त्यांचं वय किती झालं आतापर्यंत दोघांचं वयात त्यांनी बघितलं की कुणीच इतके क्रूर हत्या करू शकत नाही. तरी पाठीशी घालतात म्हणलं. रोष नाही परवडायचा बरं का. सरकार म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही त्या भानगडीत नका पडू. धनुभाऊ तुम्ही कालपासून ते फोटो व्हायरल झाल्यानंतर घरी गेला नाही. तुम्ही बोलताना सांगितलं की मला घरी जायची हिंमत नव्हती. मी नाही बोलू शकत काय. घरच्यांशी भेट झाली त्यांना माहित आहे का फोटोचं वगैरे काय? मलाच माहित नाही काय. म्हणजे मी आताच गेलो आई जवळ बसलो आणि लेकरांना घेतलं आणि परत आलो नाही. दुर्भाऊ तुम्ही कायम सांगता की फुलासारखं जपलं होतं माझ्या भावाला. कुणाला पण विचारा तुम्ही गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा भावाचं प्रेम कसं होतं भावावर. माझा फोटो देखील सिंगल नाही आयुष्यातला. सोबतच होतो आम्ही. कसं वाटत असेल सांगा. आणि ते दुःख सुद्धा व्यक्त करू शकत नाही.
आपण बघतोय या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी भेट घेतलेली आहे देशमुख कुटुंबियांची. हे सगळे फोटो व्हायरल झाल्यानंतर आणि आज सकाळी या कुटुंबाला धीर देण्याचं काम हे मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आपण पाहतोय थेट सगळ्या दामोडी आज सकाळी घडलेल्या आहेत आणि थेट मस्साजोग मधून आपण लाईव्ह आहोत. या ठिकाणी जे बंधू आहेत संतोष अण्णा देशमुख यांचे, धनंजय देशमुख, सकाळपासून ते देखील डोळ्यातून पाणी रोखू शकलेले नाहीत आणि मनोजदादा जरांगे पाटील हे स्वतः देखील या ठिकाणी डोळ्यातून अश्रू रोखू शकलेले नाहीत. दोघांची भेट गळाभेट आहे. मनोजदादा जरांगे पाटील आता मस्साजोग मधून पुन्हा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि आत्ताची हे सगळी लाईव्ह दृश्य आपण थेट पाहतोय. या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील धनंजय देशमुख यांना धीर देण्याचं काम करत आहेत आणि रात्रभर महाराष्ट्र जागा आहे, कोणी झोपलेलं नाही, अत्यंत अस्वस्थ आहेत लोक. या ठिकाणी आपण पाहतोय आताची ही दृश्य आहेत मस्साजोग मधली आणि संघर्षयोद्धे मनोजदादा जरांगे पाटील हे स्वतः या ठिकाणी धीर देण्याचं काम करतायत धनंजय देशमुख यांना. संपूर्ण देशमुख कुटुंबाला मनोजदादा जरांगे पाटील भेटलेले आहेत आणि या ठिकाणी सकाळपासून मनोजदादा जरांगे पाटील इथं उपस्थित आहेत. रात्रभर मनोजदादा जरांगे पाटील झोपलेले नव्हते. दोघे या ठिकाणी अश्रू ढाळतायत. एक मिनिट. दोघे या ठिकाणी अश्रू ढाळतायत. दोघालाही त्या ठिकाणी या ठिकाणी अश्रू रोखू शकलेले नाही धनंजय देशमुख आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी धीर दिलेला आहे. आणि इथून आता मनोजदादा जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने या ठिकाणी निघालेले आहेत. आपण पाहतोय. ओ सर सर ओ हे नीट तुमचं नीट आहे बघ. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय आता जे दृश्य आहेत हे तुम्ही कुठून पाहताय कमेंट्स मध्ये नक्की द्या आणि या ठिकाणी धनंजय देशमुख आपण पाहतोय डोळ्यातले अश्रू रोखू शकत नाही. अत्यंत वेदनादायी फोटो या ठिकाणी कालचे. अत्यंत अमानवीय सकळस निर्दयी या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील निघालेले